नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक स्टडीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. गेल्या आठवड्यात जे आंदोलन झालं त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक घोषणा केली की एक्झामिनेशन रिफॉर्म्स करण्यासाठी जो टास्क फोर्स असेल त्या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील नंदन निलेकणी. आणि त्यानंतर स्वाभाविकपणे खूप जणांना हा प्रश्न पडला की निलेकणीच का? विशेषतः जेनझीशी ज्यावेळी बोललो त्यावेळी असं लक्षात आलं की खूप जणांना निलेकणी माहीत नाही आहेत. त्यामुळे असं वाटलं की थोडे काही गोष्टी की ज्या निलेकणींना या टास्कसाठी महत्त्वाच्या बनवतात आणि त्यानिमित्तानं काही कोइन्सिडन्सेस जे बरोबर 2026ला घडतायत ते सांगावे, त्यासाठीचाच आजचा हा थिंक स्टडीज आहे. नंदन निलेकणी यांना जी व्यक्ती फॉलो करत आली असेल, खूप जणांसाठी ते आयडॉलही आहेत. त्यांनी रिइमॅजिनिंग इंडिया नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांच्या असं लक्षात आलं असेल की ते कायम 2-3 मुद्दे मांडतात. पहिला मुद्दा म्हणजे पॉप्युलेशन स्केल रिफॉर्म्स. भारतातल्या 140 कोटी जनतेला वापरता यावा असं इंजिनिअरिंग, अशी टेक्नॉलॉजी, असं रिफॉर्म बनवावं हा त्यांचा आग्रह राहिलेला आहे. दुसरा मुद्दा ते कायम मांडतात की इन्क्लुजन ओव्हर एव्हरीथिंग. म्हणजे काय तर समाजातल्या सर्व घटकांना वापरता यावं असं तंत्रज्ञान असलं पाहिजे. तिसरा मुद्दा ते असं मांडतात की इन्फ्रास्ट्रक्चर ओव्हर प्रॉडक्ट्स. पब्लिक सेक्टरनं, सरकारनं इन्फ्रास्ट्रक्चर बनवून द्यावं आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपन्यांनी त्यांचे प्रॉडक्ट्स उभे करावेत. इन्फ्रास्ट्रक्चर, प्रोटोकॉल्स, इंटरपोर्टेबिलिटी हे मुद्दे ते सातत्यानं मांडत आलेले आहेत. आणि ज्यावेळी भारतातल्या तरुणाईला, अख्ख्या जेन झीला बदल घडवून आणावा, त्यांना फायदा व्हावा असं तंत्रज्ञान बनवायचं आहे, ते या तिन्ही मुद्द्यांमध्ये येतं. आता प्रश्न असा पडतो की हे बोलत असतील निलेकणी पॉप्युलेशन स्केलबद्दल, इन्फ्राबद्दल, पण ह्याचं प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट काय? तर 21व्या शतकात भारताला डिजिटल होण्यामध्ये जे बदल झाले, ज्या घटना घडल्या, जे इनोव्हेशन झाले, त्या सर्व इनोव्हेशनमध्ये एकच नाव कॉमन होतं, ते म्हणजे नंदन निलेकणी यांचं. आणि आजपासून बरोबर 10 वर्षापूर्वी 2016 साली जे घडलं, ते या सगळ्याचं प्रूफ देणारं होतं. 3 आठवड्यामध्ये माझ्या डेट्स साधारणतः बरोबर असतील तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 2016ला आधारचं बिल पास झालं, ज्यानं आधारला लेजिटिमाइज केलं. 5 एप्रिलला इफ आय एम नॉट रॉंग तर 100 कोटी आधार रजिस्ट्रेशन पूर्ण झाली आणि 11 एप्रिलला यू-पी-आय ज्याला आपण आजकाल आपल्या खिशात कॅश नसती, क्रेडिट कार्ड नसतं, मोबाईल असलं की सगळं व्यवहार होतात. ही सगळी टेक्नॉलॉजी ज्या यू-पी-आय या इन्फ्रास्ट्रक्चरवर आधारित आहे, त्याचं लॉन्च झालं होतं. आणि या दोन्हीमध्ये कोण प्रमुख व्यक्ती होती तर नंदन निलेकणी. 2006ला आधार प्रपोज झालं आणि 2009-10 पासून या प्रोजेक्टचा यू-ए-आय-डी-आयचा अध्यक्ष कोण झालं तर निलेकणी झाले. त्यासाठी ते इन्फोसिसमधून बाहेर पडले. 2014ला इलेक्शन लढवेपर्यंत ते त्या प्रोजेक्टचे अध्यक्ष होते आणि एन-पी-सी-आयनं जेव्हा यू-पी-आय लॉन्च केलं तेव्हा स्टेजवर फक्त 4 माणसं होती आणि त्यातले एक होते एन-पी-सी-आयचे ॲडव्हायझर नंदन निलेकणी. याचा अर्थ असा की यू-पी-आय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेसवरून जे काही घडलं, तो प्रोटोकॉल घडवण्यापाठीमागे नंदन निलेकणींचा हात होता. आधार ज्यानं अख्ख्या भारताला डिजिटल आयडेंटिटी दिली, ते नंदन निलेकणींनी बनवलं. ह्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये ओ-एन-डी-सी हा प्रोजेक्ट त्यांचा लॉन्च झालेला आहे. ते हेल्थकेअरमध्ये काम करतायत, एज्युकेशनमध्ये काम करतायत. भारतातल्या सर्व लोकांना डिजिटल आयडेंटिटी द्यायची आणि त्याचा वापर करून वेगवेगळ्या सर्व्हिसेस द्यायच्या, हे काम निलेकणींनी करून दाखवलेलं आहे. इतकंच नव्हे तर या दोन्ही प्रोजेक्टमधली जी टेक टीम आहे, ती सुद्धा खूप कायम राहिलेली आहे. मग प्रमोद वर्मा असतील की जे आधारच्या वेळी आर्किटेक्ट होते आणि एन-पी-सी-आयचे पण टेक्नॉलॉजीचे ॲडवायझर राहिलेले आहेत. एन-पी-सी-आयमध्ये दिलीप आसबे नावाची व्यक्ती आहे की जी गेली 10 वर्ष ही लीड करतीये. त्यामुळं पॉप्युलेशन स्केल गोष्टी कशा उभ्या करायच्या याचं प्रूफ भारतात कोणी दिलं असेल, तर ते फक्त नंदन निलेकणी यांनी दिलेलं आहे आणि त्यांच्या टेक्नॉलॉजी लीडरशिप खाली इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहिलेले आहेत. 2023 पासून ते ज्या मुलाखती देतायत, त्या सगळ्यामध्ये 2 मुद्दे दिसतात. एक एआय इन्फ्रास्ट्रक्चर, की एआयचा वापर भारताने इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून करावा, ते इन्फ्रास्ट्रक्चर बाहेर विकावं आणि अर्थातच एज्युकेशन आणि हेल्थकेअर मधले त्यांचे प्रोजेक्ट. 2016 या वर्षामध्ये अजून एक गोष्ट घडली होती, जी निलेकणींशी संबंधित नाहीये. पण 5 सप्टेंबर 2016ला जिओचा लॉन्च झाला आणि भारतात
मोबाईल इंटरनेट जवळपास फुकट मिळायला लागलं. नोव्हेंबर 2016 मध्ये डिमॉनिटायझेशन झालं. त्यामुळे ज्याचा आजकाल उल्लेख होतो त्या जॅम ट्रिनिटीचा, जनधन, आधार आणि मोबाईल हा खरा इपिटोम, खरं त्याचं अस्तित्वात येणं हे 2016 साली घडलं होतं. आजपासून बरोबर 10 वर्षापूर्वी. मग याच्यामध्ये मार्च एंड ते 11 एप्रिल हा 3 आठवड्यांचा कालावधी, 5 सप्टेंबर हा जिओच्या लॉन्चचा दिवस आणि 8 नोव्हेंबर हा डिमॉनिटायझेशनचा दिवस, हे 3 दिवस महत्त्वाचे ठरतात. आज भारतातल्या 80 कोटी लोकांना रेशन मिळतं. 30-40 कोटी लोकांना वेगवेगळ्या सबसिडी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे मिळतात. महाराष्ट्रात लाडकी बहीण चालू आहे, किसान सन्मान योजना चालू आहे, नमो किसान योजना चालू आहे. या सगळ्याच्या खाली अंडरलाईंग इन्फ्रास्ट्रक्चर काय असेल, तर ते जॅम आहे, ते भारतानं बनवलेलं आहे आणि ते मेड इन इंडिया आहे. जेव्हा प्रश्न पडतो, की बघा बाकीचे देश कशा टेक कंपन्या बनवतात, टेक प्रॉडक्ट्स बनवतात, त्यावेळेला भारताकडे इतके दिवस उत्तर नसायचं. आता मात्र उत्तर आहे, की यू-पी-आय हे भारतानं बनवलंय, जॅम हे भारतानं बनवलंय आणि याच्या जवळपास सुद्धा इतर देशातल्या टेक्नॉलॉजी नाही आहेत. खूप देश आपली टेक्नॉलॉजी घेऊ पाहतात. 10 वर्षापूर्वी हे घडलं होतं हे सांगणं आज का गरजेचं आहे? तर बरोबर 10 वर्षांनी अशी मूव्हमेंट आली आहे. एआय नेटिव्ह पिढीला, मोबाईल नेटिव्ह पिढीला, जेन झीला भारताच्या डेमोग्राफिक डिव्हिडंटला वाचवण्यासाठी, बहरण्यासाठी पुन्हा पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर बनवायची वेळ आली आहे आणि त्यासाठी निलेकणींसारखी व्यक्ती, त्यांची टीम काय काम करेल हे बघण्याची उत्सुकता सगळ्यांना आहे. आता एक असा प्रश्न पडतो, की 2004 ते 14 या कालावधीत होतं काँग्रेसचं सरकार. पंतप्रधान होते मनमोहन सिंग. काँग्रेसकडून बेंगलोरमधून निलेकणींनी निवडणूक लढवली लोकसभेची, ते हारले. 2014 ते आत्ता 2026 पर्यंतच्या 12 वर्षात सरकार आहे नरेंद्र मोदींचं. बाकी सर्व काँग्रेस काळातल्या व्यक्ती जवळपास हटवल्या गेल्या आहेत. निलेकणी मात्र कॉन्स्टंट राहिलेत. हे का? याचं कारण आपण जर का शोधायला गेलो तर इतिहास आपल्याला उत्तर देतो, की भारताच्या स्वातंत्र्यानंतर प्रत्येक पंतप्रधानांच्या बरोबर एक कुणीतरी सायन्स, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन यांच्यातला माणूस राहिलेला आहे आणि त्यानं त्या कालावधीतलं भारताची तंत्रज्ञानाची प्रगती ही पुढे नेलेली. जवाहरलाल नेहरूंबरोबर होमी भाभा असतील, इंदिरा गांधींबरोबर विक्रम साराभाई किंवा सतीश धवन असतील, राजीव गांधींबरोबर सॅम पित्रोदा असतील, अटल बिहारी वाजपेयींबरोबर डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम असतील. तुम्ही जर का 1950 ते 2005 असा कालावधी बघितलात, तर ज्याप्रमाणे पंतप्रधान आहेत, पॉलिटिकल गोष्टी आहेत, त्याच्याच पॅरलल सायन्स, टेक्नॉलॉजी यातली डेव्हलपमेंट होताना दिसते. मी नावं घेतलेल्या प्रत्येक माणसानं त्या वेळेला इन्स्टिट्यूशनल काम केलेलं आहे. त्या वेळेला संस्था उभा केलेल्या आहेत, की ज्या संस्था आजही कार्यरत आहेत. 2004-5 पासून आजपर्यंत हे नाव कुठलं? असं विचारायला गेलं तर निलेकणी हेच नाव समोर येतं. मग त्याच्यात यू-आय-डी-आय असेल, आधार असेल, एन-पी-सी-आय असेल, यू-पी-आय असेल किंवा आता पुन्हा त्यांच्यावर टाकलेला विश्वास असेल. अशी दुसरी व्यक्ती मोदी सरकारकडे नसणं हा एक भाग. खरं तर मोहनदास पै, श्रीधर वेंबू अशा लोकांना आत्ताच्या सरकारनं वेगवेगळ्या पद्धतीनं जबाबदाऱ्या दिल्या होत्या. कदाचित त्यांच्यातले नवे निलेकणी शोधले जात होते. पण प्रूव्हन ट्रस्टेड पॉप्युलेशन स्केल रिझल्ट देणारा माणूस म्हणून निलेकणींकडे बघितलं जातं. अर्थात त्यांच्या या कामावरती आक्षेपही घेतले जातात, की एकच माणूस खूप जास्त पॉवरफुल होतोय का? या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कॉस्टचं काय? आत्ता एन-पी-सी-आयला म्हणजे एन-पी-सी-आयच्या यू-पी-आयला पब्लिक गुड मानून ते चालवायचा खर्च सरकार देतं. ते योग्य आहे का? मग निलेकणींची सॉफ्ट पॉवर काय-काय आहे? ते कोणते विषय घेतात? वगैरे, वगैरे. कोणत्याही पब्लिक सेक्टरमधल्या टेक्नोक्रॅटला काही ना काही टीकेला सामोरं जावं लागतंच. निलेकणींच्या कामाचा एनालिसिस ज्यानं त्यानं करावा. ते चांगलं का वाईट? त्याचा विचार करायला आपण सगळे सुदृढ लोकशाहीतले नागरिक आहोत. पण एक ही अशी व्यक्ती आहे, की ज्यानं हे सगळे बदल घडवलेत, ते कित्येकदा आपल्याला माहीत नसतं. त्यातला हा 10 वर्षापूर्वीचा योगायोग होता. पण एप्रिलमध्ये हा व्हिडिओ करायचं राहिलेलं. आपण ज्या गोष्टींना कॉमन मानतो, त्याच्याशिवाय आपलं काम चालू शकत नाही, अशा गोष्टी घडवणारे कोण लोकं आहेत, हे आपल्याला माहीत असायला हवं. आणि 2006, 16 आणि 26 3 वेळेला भारत अशा मोड्सवरती होता, की जिथून भारताची दिशा बदलली.
ॲक्सिडेंटली असेल, बाय डिझाइन असेल. 5 सालचा अणुकरार होता, 6 साली आधार आलं. विशेषतः टेक्नॉलॉजी आणि सायन्सच्या बाबतीत 2026 साली काय घडतंय हे बघायची मला तुमच्यासारखीच उत्सुकता आहे. ते कशा पद्धतीनं अनफोल्ड होईल त्याच्यावर बऱ्याच गोष्टी भारताच्या भविष्याच्या ठरणार आहेत. त्या-त्यावेळी त्याचा आढावा आपण थिंक टँकमध्ये घेऊ. पण आज निलेकणी का महत्त्वाची आहे आणि मोदी आणि गांधी किंवा काँग्रेस आणि भाजप त्या दोघांना इथे का चालतात? त्याचा आढावा घेणारा हा छोटासा थिंक स्टडी. तुम्हाला याच्याबद्दल इतर काही माहिती असेल, काही वेगळे एनालिसिस असतील, काही वेगळे नरेटिव्हचे मुद्दे असतील, तर नक्की कळवा. पुन्हा भेटूया, पण आज इथंच थांबू. धन्यवाद.